स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कालचा आपण विवेचनाला घेतलेला श्लोक, गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली. तर ह्या तीर्थांचं वर्णन आपण करत होतो आणि तोच राहिलेला भागात आपल्याला पूर्ण करायचा आहे. तीर्थाची व्याख्या करताना काल आपण बघितलं की भवसागरातून तरुण जाण्यासाठी तीर्थाची निर्मिती झालेली आहे. तीर्थात पवित्रता दिव्यता घनीभूत झालेली असते आणि मग सगळ्यात मोठं तीर्थ कोणतं त्याचं वर्णन करत असताना आमचे संत म्हणतायत, कथा भगवंताची सार सगळं तीर्थांचे सेतुबंध वाराणसी पुण्य लाभे हरिकथेची गंगा यमुना सरस्वती कृष्णा वेणा भागीरथी दास म्हणे संत संगे सदा कथेचा प्रसंग उत्तम सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा अधमाधमा प्रतिमा पूजा तीर्थयात्रा अधमाधमा. तर बघा म्हणजे सगळ्यात मोठं तीर्थ कशाला म्हटलंय, तर सगळ्यात मोठा तीर्थ इथे संत म्हणतायत की कथा भगवंताची, परमेश्वराचं गुणगान करणं, परमेश्वराची कथा ऐकणं हे सगळ्या तीर्थांचं माहेर आहे. माहेराची व्याख्या आपल्याला भगिनींना वेगळी सांगायला नको. कितीही सासर असू द्या, सासरी संपन्नता असू द्या, सर्व सुख असू द्या, पण माहेरच्या चटणी भाकरीची आठवण त्या प्रत्येक महिलेला वर्षातून एकदा आल्याशिवाय राहत नाही. कारण तिथे तिचं मूळ असतं आणि त्या मुळामध्ये आपल्या आईचं जे प्रेम असतं ते बाकी कशामध्येही मिळत नाही. आणि म्हणून आपल्या तीर्थ सगळे तीर्थ, आता आपण त्रिभुवन समतीर्थे इथे आपण व्याख्या करताना ऐकले की त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली. मग ज्ञान गंगा कशातून वाहते, तर ह्या हरिकथेच्या श्रवणातनं आम्हाला ज्ञान गंगेमध्ये स्नान करायला मिळतं. आणि म्हणून सकळ तीर्थांचे माहेर त्रिभुवन समतीर्थे आणि सकळ तीर्थांचं माहेर ती भगवंताची कथा असं इथे संत म्हणतायत. पुढे म्हणतायत सेतुबंध वाराणसी, हे तीर्थांची नाव आहे. पुण्य लाभे हरिकथेची, म्हणजे तुम्ही वाराणसीला म्हणजे काशीला जा, सेतुबंध रामेश्वराला जा, दोन टोक आहेत. सेतुबंध रामेश्वर कुठे, दक्षिणेचं टोक, आणि वाराणसी म्हणजे काशी उत्तरेमध्ये, म्हणजे दक्षिण उत्तर. जो तुम्ही तीर्थाकरता प्रवास कराल ते सगळं पुण्य तुम्हाला कुठून लागेल, एकाच ठिकाणी न लागती सायाचं काहीही न करता आम्हाला या हरिकथेतनं. पण केव्हा लाभेल ते पुण्य, तर आमची श्रवण भक्ती ज्यावेळेला एकाग्रतेची असेल त्यावेळेला हे पुण्य आम्हाला लागणार आहे. गंगा यमुना सरस्वती कृष्णा वेणा भागीरथी, सगळ्या नद्यांमध्ये केलेलं स्नान त्याचं जे पुण्य असेल ते पुण्य आम्हाला हरिकथेमध्ये प्राप्त होणार आहे. आणि म्हणून दास म्हणे संत संगे, आणि ही कुठून मिळेल भगवंताची कथा आम्हाला, संतांच्या संगत सहवासातनं संत संघातनं. कथा सदा कथेचा प्रसंग, संतांच्या सहवासामध्ये दुसऱ्या तुम्हाला कोणती चर्चा दिसणार नाही. अनेक प्रकारच्या जे हे आपलं साहित्य, वाङ्मयीन साहित्य निर्माण झालेलं आहे ते संत संघातूनच निर्माण झालेलं आहे, गुरु शिष्य संवादातून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून संत संघाचं महत्व आहे. संत संघाचं महत्व सांगत असताना एकदा नारद मुनी परमेश्वराकडे गेले आणि परमेश्वराला विचारलं
देवा संत संघाचं सत्संगाचं तुम्ही एवढं महत्व सांगता, तर एकदा मला सांगा तुम्ही काय इतकं महत्व काय आहे सत्संगाला. तर नारदाला त्याच्या प्रश्नाचं तर उत्तर दिलं नाही देवाने, पण म्हणे अरे जा म्हणे आता नुकताच त्या झाडावर पोपटाला पिलू झालेलं आहे, त्याला विचार म्हणे तर सत्संगाचं महत्व सांगेल म्हणे तुला. आता परमेश्वराला प्रश्न विचारला, परमेश्वराने मला हे काय सांगितलं, नारदाला वाटलं. पण देवाची आज्ञा आहे, नारद त्या तिथे गेले, त्या पोपटाच्या पिलाला विचारलंय, का रे म्हणे बाबा मला देवाने पाठवलं तुझ्याकडे सत्संगाचं महत्व विचारायला पाठवलंय. नारद असे बोलतात तोपर्यंत ते पिलू गतप्राण झालं. मला सत्संगाचं महत्व विचारायला गेलो, माझ्या एका शब्दात हे पिलू गतप्राण झालं. मला का त्या हत्येचं पाप लागलं. परत देवाकडे आले म्हणे, देवा तुम्ही मला तिथे पाठवलं, पण मी जाता बरोबर त्याने मला काही सत्संगाचं महत्व सांगितलं नाही, पण तो गतप्राण झाला म्हणे. म्हणे काही हरकत नाही म्हणे, तू आता असं कर म्हणे, पुढे जा म्हणे, एका गाईला वासरू झालेलं आहे म्हणे, त्याला सत्संगाचं महत्व विचार म्हणे. आता नारद गेले तिथे गेले, त्या वासराला विचारतायत, नुसतंच जन्माला आलेलं, सत्संगाचं महत्व सांगशील का म्हणे मला. नारदाचा शब्द ऐकता बरोबर ते गाईचं वासरूही गतप्राण झालं. परत आले परमेश्वराकडे, म्हणे परमेश्वरा तुम्ही मला पाठवताय, पण माझा शब्द ऐकता बरोबर इथेही म्हणे मला पातक तर लागत नाहीये ना म्हणे, इथेही तसंच झालं म्हणे, ते वासरू गतप्राण झालं. म्हणे काही हरकत नाही म्हणे, आता तू असं कर म्हणे, आजच राजाला बऱ्याच वर्षापासून मूल होत नव्हतं, त्या राजाला मूल झालंय, त्याला जाऊन सत्संगाचं महत्व विचार म्हणे. आता काय करतो म्हणे, देवा हे तर मोठंच तुम्ही माझ्यावर हे टाकलंय, संकट टाकलंय, कारण घाबरलेले होते नारद. त्या पोपटाला विचारलं, तो गतप्राण झाला. गाईच्या पिलाला विचारलं, गतप्राण झाला. पण आता तर इथे जर असं झालं, मी त्या बालकापर्यंत गेलो आणि जर का त्या बालकाचं असं काही झालं तर राजा माझी खैर करणार नाही. पण देवाची आज्ञा, राजवाड्यामध्ये गेले, नारदासारखे महान ऋषी आले, घरामध्ये आनंदाचा क्षण आहे, घरामध्ये नव बालकाचा जन्म झालेला आहे आणि त्यात नारदासारख्या महान संतांचं आगमन झालेलं आहे, म्हणून राजाला अतिशय आनंद झाला. राजाने बाळाचं नारदांचं स्वागत केलंय, त्यांचे पाद्यपूजन वगैरे केलं आणि म्हणाले, नारदांनी विचारायच्या आधीच म्हणतात, महाराज आज आपलं शुभ आगमन झालं, आमच्याकडे आमचा भाग्याचा दिवस आहे, आमच्या घरामध्ये कुलदीपक जन्माला आलेला आहे आणि त्याला आपले आशीर्वाद मिळायला पाहिजे. नारद म्हणे काही हरकत नाही, ठीक आहे. आणि त्या बाळाला नारदापर्यंत आणलंय. नारद आतून घाबरलेले, बालक जवळ आलाय, नारदांनी बालकाला स्वतःच्या हातावर घेतलेलं आहे आणि आता ते बालक नारदाकडे पाहून हसतंय. नारदाच्या जीवात जीव आला थोडा आणि विचारतात त्या बालकाला, म्हणे परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवलंय आणि सत्संगाचं महत्व तू मला सांगणार आहेस, असं देवाची मला आज्ञा आहे. अहो म्हणे महाराज, सत्संगाचं महत्व वेगळं काय असणार आहे म्हणे. जेव्हा तुम्ही त्या पोपटाकडे गेले त्यावेळेला तुमच्या दर्शनाने माझ्या त्या म्हणजे तिर्यक योनीतला जो प्रवास होता तो संपला आणि त्याच्यातनं मला मुक्ती मिळाली. नाही तर पोपटाच्या जन्मात काही वर्ष त्याला काढावे लागले असते, ते करावं लागलं, मला लागलीच मुक्ती मिळाली आणि पवित्र अशा गायीच्या पोटी माझा जन्म झाला. तुमच्या संघामुळे, तुमच्यासारख्या संतांच्या सहवासाने मला गायीच्या पोटी जन्म मिळाला आणि त्या ठिकाणी तुम्ही आले, माझा जन्म होता बरोबर. आणि त्या चतुष्पाद योनी मधलेही जे काही क्लेश असतील ते न भोगता त्या योनीतनही माझी सुटका झाली केवळ आपल्या संघामुळे. आणि आज तेवढंच झालं नाही तर चढत्या श्रेणीने मला आता कुठे जन्म मिळाला की एका राजाच्या पोटी मी जन्माला आलोय आणि राजाच्या पोटीही जन्माला येऊन परत आपला संघ मिळाला आहे, परत आपले आशीर्वाद मिळत आहेत. हे सत्संगाचं महत्व आहे.
आणि म्हणून इथे म्हणतात दास म्हणे संत संगे सदा कथेचा प्रसंग. हे कुठून आलं? या कथेतनं आपल्याला तर ते महत्व कळलंय. आणि मग ह्या साधनेमध्ये सुद्धा ज्या साधना साधक करतो त्यामध्येही सर्वात श्रेष्ठ जी आहे ती कोणती आहे ते करताना म्हणतायत की आपण म्हणतो आपण काय करतो? ध्यान धारणा करतो, सगळं करतो. मग त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणतं आहे? तीर्थयात्रेला महत्व दिलेलं आहे. त्याबद्दल प्रश्नच नाही. तीर्थाचं महात्म्य आहे. तीर्थाचं महात्म्य का आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तरीही कितवं स्थान आमच्या याच्यामध्ये तीर्थाला दिलेलं आहे बघ. आणि पहिलं सगळ्यात उत्तम कोणतं साधन आहे? सहज अवस्था. सहज अवस्था म्हणजे काय? स म्हणजे बरोबर. परवा मी तुला एक दिवस सांगितलं होतं. स म्हणजे बरोबर. आणि जन्मापासून, आपल्या जन्मापासून आपल्याला साथ जे जोग देतो तो श्वास, आणि त्या श्वासावर लक्ष ठेवून जो आपली साधना करतो ती सहज अवस्थेची साधना आहे. तर त्यानंतर दुसरी साधना सांगितलीये मध्यम ध्यान धारणा. त्याच्यापेक्षा कमी प्रतीची ध्यान धारणेला एवढं महत्व असलं तरी सहज अवस्थेच्या खालची पायरी ध्यान धारणा सांगितली. आणि मूर्तीपूजेचं कितीही महत्व असलं तर अधमा मूर्तीपूजा, प्रतिमा पूजन कुठली सांगितलीये? तिसऱ्या पायरीवर. अधमा प्रतिमा पूजन आणि तीर्थयात्रा अधमा सगळ्यात खालची पायरी. तर त्यांनी प्रतिमा पूजन सांगितली, पण त्याच्याही खालची पायरी कोणती सांगितलीये? तीर्थयात्रा. म्हणजे चौथ्या स्नानावर तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रेचं महत्व किती असलं तरी म्हणून सत्संगाचं महत्व वर्णन करत असताना सर्व तीर्थांचे माहेर कथा भगवंताची सार असं त्या कथेचं सत्संगाचं वर्णन या ठिकाणी संतांनी केलेलं आहे. आणि मग पुढे संत मार्गदर्शन करताना म्हणतायत आय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची. आजच्या युगाकरता थोडस कटू असेल तरी सत्य आहे. आणि आजच्या युवकांना मार्गदर्शन करण्याकरता या श्लोकाची खूप आवश्यकता आहे. हे जर आपल्या आचरणामध्ये राहिलं असतं, हे संस्कार जर आमच्या मुलांना दिले गेले असते की माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, तर वृद्धाश्रम निघाले नसते. अनेक कारण आहेत, पण त्यातलं हे एक महत्वाचं कारण आहे की आज आमच्यावर आई वडिलांचा आदर करण्याचा संस्कार कमी झाला आहे आणि वृद्धाश्रमाची संख्या वाढते आहे. आणि आपल्याला यातूनच या पुराण कथेतनं आचरणातनं आम्हाला संतांनी दाखवलेलं आहे. पुंडलिकाने फक्त आई वडिलांच्या सेवेतनं काय केलेलं आहे? पंढरपूर नगरीला तीर्थाचा दर्जाच नाही दिला, तर त्या परमेश्वर कधी त्या पुंडलिकाने आपल्याला भेटावं म्हणून किती उदीवर झालंय. 28 युग वाट पाहतोय त्या पुंडलिकाची. काय येतं त्या पुंडलिकाचे एवढं थांबण्याचं परमेश्वराने कारण आहे. तो आपल्या आई बापांची सेवा एवढी करतोय की आई बापामध्येच परमेश्वर बघतोय आणि त्या देवाला सांगतोय ह्या विटेवर उभा राहा. आणि आज अजूनही तो परमेश्वर विटेवर त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी उभा आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आल्या. आई वडिलांच्या सेवेत असं परब्रह्म प्रत्यक्ष येऊ शकतं जर तेवढा समर्पण भाव जर आमच्या आई वडिलांच्या सेवेत आमचा असेल तर. नका ठेवू समर्पण भाव, पण कर्तव्य तर आहे की ज्या आई वडिलांनी लहानपणी एक शब्द आपण 10 वेळा विचारला असेल तर कौतुकाने तो शब्द परत आपल्याला दाखवला असेल. आणि आज तेच आई वडील म्हातारे झालेले आहेत, स्मरण राहत नाही, परत ती गोष्ट विचारतायत आणि आम्हाला संताप येतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला जास्त विश्लेषणात जायचं नाही. वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या पुंडलिकाची कथा पाहत असताना तीर्थाचं महत्व आणि सत्संगाचं महत्व पण त्या पुंडलिकाच्या चरित्रामधनं आपल्याला कळतं. काय पुंडलिकाचं चरित्र?
हा पुंडलिकही सुरुवातीला एक स्त्रीलंपट आणि व्यसनी होता. आई वडिलांना त्रास देत होता, बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागत होता. सगळ्यांना ही कथा आपल्याला माहिती आहे. आणि एक दिवस तो असाच बसलेला असताना एका ठिकाणी बायको बरोबर गेलेला आहे. बायकोला फिरायला न्यायला म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेला आहे आणि तिथे बसलेला आहे. बसल्या असताना दोन सुंदर स्त्रिया त्याला त्याच्या समोरून जाताना दिसतात. कथा सगळ्यांना माहितीये पण थोडक्यात सांगते प्रसंगानुरूप. सुंदर दोन स्त्री आहेत. त्यांची वस्त्रही मलिन झालेली आहेत. चेहरा काळवंडून गेलेला आहे. अगदी लहान झालेल्या आहेत. आणि त्या पुंडलिकाच्या समोरून अशा गेलेल्या आहेत. कुठे गेल्या आहेत तर ज्या ठिकाणी सत्संग चालू होता, ज्या ठिकाणी हरिकथा, त्याला माहिती नाही त्या कुठे गेल्या आहेत त्या. पण त्या कुठे चालल्या होत्या हे आता आपल्या त्या कथेच्या याच्यातनं खुलासा झालेला. आधीच सांगते की त्या कुठे चालल्या होत्या, अशा सत्संगाला चालल्या होत्या. काही वेळानंतर सत्संग आटोपला आणि त्याच दोन्ही स्त्रिया तिकडनं येत आहेत. तेजपुंज झालेल्या आहेत. त्यांच्या अंगावरती वस्त्र चमकत आहेत आणि अतिशय तेजपुंज असे झालेल्या त्या स्त्रिया परत त्याच्या समोरून जात आहेत. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं आणि तो त्यांना विचारतो की तुम्ही इकडनं जाताना तशा लहान अवस्थेमध्ये गेल्या, तुमच्याकडे बघवलं जात नव्हतं, पण आता इकडनं जाताना तुम्ही एवढा तेजपुंज कशा दिसताय? त्यावेळेला त्या स्त्रिया म्हणतायत की आम्ही कोण आहे, भीमा आणि चंद्रभागा, आम्ही या ज्या नद्या आहोत त्या ठिकाणी त्या आहोत. आणि आम्ही सत्संगाला गेलो होतो. कशा करता सत्संगाला गेलो होतो की तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात, त्यांची पाप आमच्यामध्ये धुतात आणि त्या पापांचं क्षालन करण्याकरता ते पाप तर आम्ही धुतो, त्यांना पवित्र करतो, पण त्यांची ती अपवित्रता आमच्यामध्ये प्रवाहित होते आणि आम्हाला अपवित्रता येते. ते पवित्रता शुद्ध करून परत आणखी तुझ्यासारख्या पापांना उद्धारण्याकरता आम्हाला परत पवित्र व्हायचं असतं आणि ते पवित्रता आम्हाला कुठून मिळते, अशा संत संघातनं मिळते. आणि म्हणून आम्ही सत्संगाला जात असतो. आणि त्यावेळेला पुंडलिकाचे डोळे उघडलेत आणि पुंडलिकाचं चरित्र नंतरच घडलेलं आपण बघतो की ज्या पुंडलिकाने याच्यामुळे त्याच्यामध्ये सत्संगात कसा सत्संगच मिळाला ना नद्यांचा त्याला, आणि त्याच्यामध्ये एवढं परिवर्तन झालं की त्याने त्या पंढरपूर नगरीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. आणि म्हणून इथे गुरुदेव म्हणतायत की शिवभावाने जीवाची सेवा व्हावी हा संस्कार घराघरातून मिळतो, तेव्हा घरच एक तीर्थ होतं. आणि मग एक भजन या ठिकाणी गुरुदेव सांगतायत, त्याची फक्त एक ओळ मी इथे सांगते. तीर्थ घुमन न जाओ बेटी, घरही को तीर्थ बनावं. पूर्वीच्या आमच्या आया लेकींना असा उपदेश करायचा. तिला असा उपदेश नाही करायचा आहे, बाई तुझं लग्न झालंय, आता तिकीट काढायचं आणि कुठे फिरायला जायचंय. आमच्या लेकी आया एक उपदेश द्यायचा की बेटा तुला कुठेही तीर्थाला फिरायला जायची आवश्यकता नाही, तुला घर एक तीर्थ बनवायचंय. गृहस्थाश्रमात ज्या गोष्टी तुला करायच्या आहेत त्यातून तुझ्या घराला तुला तीर्थ बनवायचंय. कसं तीर्थ बनवशील तर तो जो सगळा भजन आहे त्यामध्ये सांगितलंय, तुझ्या आई सासूला परमेश्वर मान, आईला सासूला लक्ष्मी मान आणि त्यांची त्या पद्धतीने सेवा कर आणि एकेका नात्यामधनं कधी दिव्यता प्रगट करायची त्या भजनामध्ये फार सुंदरतेने सांगितलेलं आहे. आणि याप्रमाणे तीर्थांचं वर्णन करत असताना गुरुदेव आणखी विस्तार करतायत तीर्थांचा. आणि विस्तार करत असताना त्यांनी 4 तीर्थांचं वर्णन केले. भवसागर तरुण जाण्यासाठी जे त्राण येतं ती तीर्थयात्रा, आणि असे त्राण आणून देणारे जे तीर्थ आहे त्याचं वर्णन करताना तेच म्हणतायत क्रतयुगाचे तीर्थ नैमिषारण्य. 4 युग आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यातलं पहिलं क्रतयुग किंवा ज्याला सत्ययुग म्हणतायत त्याचं तीर्थ होतं नैमिषारण्य. म्हणून प्रत्येक पोथीची प्रत्येक कथेची सुरुवात होते एकदा नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषीमुनी. याच प्रत्येक कथेमध्ये तुम्हाला प्रत्येक पोथीची सुरुवात या पद्धतीने दिसेल. आणि त्या नैमिषारण्यामध्ये का बरं त्याला तीर्थ म्हटलं जात होतं तर सर्व लोकांच्या समस्या सोडवण्याकरता सर्व ऋषीमुनी त्या नैमिषारण्यामध्ये एकत्र जमत होते आणि त्या काळाच्या अनुरूप
लोकांसाठी कशा प्रकारचे संस्कार मार्गदर्शित करायचे याचा विचार विनिमय एकत्र धरून करायचे, वर्षभराच्या कार्यक्रमाची आखणी करायची आणि वर्षभर त्याप्रमाणे ते पदभ्रमण करायचे आणि त्या पदभ्रमणात जिथून त्यांचे पाय पडायचे त्या जागेवर जिथे ते सत्संग करायचे त्याला तीर्थाचं स्वरूप प्राप्त व्हायचं आणि त्याचं मुख्य केंद्र होतं सतयुगामध्ये नैमिषारण्य. त्रेतायुगामधलं तीर्थ अशाच पद्धतीचं सांगितलंय पुष्कर तीर्थ, की ज्या पुष्कर तीर्थाचं महत्व आहे की जिथे फक्त सगळ्या कुठेही नसलेलं ब्रह्मदेवाचं मंदिर फक्त त्या पुष्कर तीर्थामध्ये आहे आणि आतापर्यंत एकमेव गायत्रीचं मंदिरही त्या पुष्कर तीर्थामध्येच होतं. तो कथाभाग वेगळा आहे की तिथे गायत्रीचं मंदिर का झालं, ब्रह्मदेवाचं मंदिर तिथेच काय, तो एखाद्या वेळेला सत्संगात पूर्ण विषय होऊ शकेल. आणि द्वापार युगाचं तीर्थ म्हटलेले कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. द्वापार युग कोणतं आहे? श्रीकृष्णाचं युग आणि गीतेचा पहिला श्लोक काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. धर्मक्षेत्र आहे ते कुरुक्षेत्र आहे. आणि मग ते सगळं त्यानंतर कलियुगाचं तीर्थ मात्र हरिद्वार सांगितलेलं आहे. आणि त्या हरिद्वार मध्ये आलेल्या विकृतींचं निरसन करण्याकरता परमपूज्य गुरुदेवांनी नवीन 3 तीर्थांची निर्मिती केली. हरिद्वार मध्येच केली, जे हरिद्वार मध्येच त्यापैकी एक तीर्थ आहे आणि आज आपण बघतोय की त्याला नाव काय दिलंय? शांतिकुंज. जे गायत्री परिवाराशी जोडलेले आहे त्यांची तर श्रद्धा आहे म्हणून मान्यता आहे नाहीये, पण ज्यांना सांगितलं जातं की तुम्ही हरिद्वारला गेल्यानंतर शांतिकुंजला अवश्य भेट द्या, तर जे खऱ्या अर्थाने साधक गेलेले असतात अशा तीर्थयात्रेला ते आल्यानंतर आपल्याला सांगतात की हरिद्वार मध्ये सगळं फिरलो, अनेक बाकीचे तीर्थ फिरलो, पण जी शांती आम्हाला जे समाधान आणि जे दिव्यता त्या शांतिकुंज मध्ये मिळाली ती इतर ठिकाणी मिळालेली नाहीये. याचं काय कारण काय? परमपूज्य गुरुदेवांनी तिथे स्वतःचा त्या ठिकाणी आधी तर प्रत्यक्ष वशिष्ठ ऋषींची तपस्थली आहे ती आणि अशा तपस्थलीमध्ये गुरुदेवांनी आपल्या तपाचं असं योगदान तर दिलेलंच आहे, पण गुरुदेवांच्या मागे आजही करोडोच्या संख्येने लोक तिथे येत आहेत, लाखोच्या संख्येने येत आहेत आणि नुसते येऊन हे करत नाहीत तर त्या ठिकाणी ते तपसाधना करतात, उपासना करतात, गायत्री मंत्राची साधना करतात आणि ह्या साधनेतनं त्या ठिकाणी ते तीर्थाचं रूप त्या शांतिकुंजला आलेलं आहे. सर्वांना सात्विक संयमित पवित्र जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे हे तीर्थाचे प्रयोजन आहे. प्रत्येक तीर्थाद्वारे उच्च पातळीवरील आध्यात्मिकता, सात्विकता, पवित्रपणा यांचा विकास घडून येऊ शकतो. तर पापाधिक यस्मात अर्थात ज्यांच्यामुळे मनुष्यास पापापासून मुक्ती मिळते त्यांना तीर्थ म्हणतात. भगवंताने कोणत्या रूपात प्रगट होऊन ज्या स्थानाला आपले लीला क्षेत्र बनवले ती स्थळे तीर्थक्षेत्र बनली. विस्तार करताना गुरुदेव सांगतायत की कोणती स्थळ तीर्थक्षेत्र बनली, तर परमेश्वराने आपल्या लीला ज्या ठिकाणी केल्या जसं मथुरा आहे, द्वारका आहे, अशा अनेक अयोध्या आहे, ही सगळे तीर्थक्षेत्र बनायचं कारण काय? प्रत्यक्ष परमेश्वराने त्या ठिकाणी अवतार घेतलाय किंवा महापुरुषांनी व संतांनी ज्या ठिकाणी निवास केला ती स्थाने ही तीर्थक्षेत्रे म्हणून लौकिक पावली. त्यातलं एक महत्वाचं स्थान आपल्याला माहितीये, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. ज्ञानेश्वरांच्या याच्याने अलंकापुरीला केवढं तीर्थाचंच महत्व आलेलं आहे आणि अशा अनेक तीर्थ आहेत. आणि पुढेही आणखी संत आम्हाला मार्गदर्शन करतात. तीर्थांना 3 प्रकारात विभक्त करता येतं. तीर्थ किती प्रकाराची असू शकतात, तर 3 प्रकाराचे असतात. पहिलं तीर्थ आहे स्थावर तीर्थ, ज्याचं वर्णन आपण आता करतो आहे ते स्थावर तीर्थ. दुसरं जंगम तीर्थ आणि तिसरं मानस तीर्थ. 3 प्रकारची तीर्थ आहे. स्थावर म्हणजे जे एका ठिकाणी आहे आणि त्या तीर्थयात्रेसाठी आपल्याला जावं लागतं, आणि दुसरं
आणि ह्या स्थावर तीर्थाचं वर्णन करताना ऋषी मुनींच्या संत महात्म्याच्या तपोभूमींना भगवंताच्या अवताराच्या लीलाभूमीला स्थावर पुण्यपद तीर्थ मानण्यात येते. अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, उज्जैन, द्वारका ही 7 प्रधान तीर्थ आहेत. गंगा नदी ही एक प्रधान तीर्थ आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं जे तीर्थ आहे त्याचं वर्णन करताना बुद्धदेव सांगतात, भगवंत स्वरूपाचे साक्षात्कारी अनन्य भक्त महात्म्यांच्या हृदयात भगवंत सदैव प्रगट असतात. की जे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत. मग उदाहरण दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रोहिदास, संत कबीर असे स्वधर्मावर आरूढ होऊन ध्येय मार्गावर सतत वाटचाल करणारे संत महात्मे हे जंगम तीर्थ आहेत. ते वाट पाहत नाही आमच्यापर्यंत कोणी येतील का, स्वतः जातात. प्रत्येक जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, त्यांच्यापर्यंत स्वतः पोहोचतात. त्यांच्या उद्धाराची त्यांना तळमळ असते आणि यांना जंगम तीर्थ म्हटलेलं आहे. आणि मग तीर्थ तिसरं येतं मनाची परमशुद्धी प्राप्त होते. हे सर्वात मोठे तीर्थ कशातनं होते की हे जंगम तीर्थ त्यापर्यंत आपल्या ज्यावेळेला ज्याच्यामध्ये पूर्वसंचितामुळे काही दिवशी ज्याच्यामुळे जो या भवसागरातून पार करण्याकरता ज्याची साधना थांबलेली असेल, ज्याला मार्ग सापडत नसेल किंवा आशांना मार्गदर्शन करण्याकरता हे जंगम तीर्थ ज्यावेळेला अशा व्यक्तींपर्यंत जातात. आणि म्हणून फार सुंदर सांगितलंय की गुरुंना शोधावं लागत नाही. गुरुच अशा पात्र व्यक्तींना शोधत येत असतात. पण ते केव्हा येतात तर त्या आपल्या साधनेतनं ज्यावेळेला हे मनाची शुद्धी होते. पण ज्यांच्या मनाची शुद्धी होत नाही त्यांच्या मनाची परम शुद्धी प्राप्त होण्याकरता हे जंगम तीर्थ प्रयत्नशील असतात. आणि त्या प्रयत्नातनं मनाची परमशुद्धी जेव्हा प्राप्त होते तेव्हा हे स्वतः सर्वात मोठं तीर्थ म्हटलेलं आहे. तीर्थयात्रेचा मुख्य उद्देश अंतःकरण शुद्धीतून भगवंतांची प्राप्ती म्हणून शास्त्रांनी अंतःकरणाची शुद्धी करणाऱ्या साधनांवर विशेष भर दिला आहे. आज घराघरातला संवाद संपलाय, घर राहिलेले नाही, तो आडोसा झालाय. आज सर्व तीर्थात विकृती आली आहे. म्हणून युग प्रवर्तक आचार्य शर्मांनी मार्गदर्शित केलेल्या आणि स्थापित केलेल्या या आधुनिक नवीन तीर्थांमध्ये तपोभूमी मथुरा, जन्मभूमी आवेलखेडा, युगतीर्थ शांतिकुंज या ठिकाणाहून नराता नारायण होण्याचे संस्कार दिले जातात. सर्वांगीण विकासाचे मार्गदर्शन केले जाते. जणू काही नररत्न घडविण्याची टाकसाळच त्यात अशा या तीर्थक्षेत्रातनं प्रत्येक युगाच्या कालमान स्थलाच्या गरजेनुसार असे संत महात्मे त्या युगतीर्थांची निर्मिती करत असतात आणि जनकल्याणासाठी आपला सत्संगाचा लाभ सगळ्यांना देत असतात. अशी ज्यावेळेला त्रिभुवन तीर्थे कुठे मिळतात, ज्ञान गंगेतनं आम्हाला प्राप्त होतात. आणि मग पुढचा श्लोक येतो तो शुभाशुभ पाहता भावना राम झाली. मग तिथे शुभ आणि अशुभ काहीच राहत नाही. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे माणसाला पटतं. आणि अशुभामध्ये सुद्धा शुभाचा शुभ कसं पाहायचं, निगेटिव्ह आजच्या काळामधलं जर म्हणायचं असेल तर आज जी निगेटिव्हिटी आली आहे त्या निगेटिव्हिटीला दूर करून त्याच्यातनच आम्ही सकारात्मक विचाराकडून आमची प्रगती कशी करायची त्यालाच शुभाशुभ म्हणून भावना राम झाली. आमची जर भावना अशा पद्धतीने सत्संगातून या तीर्थस्नानात्मक ज्ञान गंगेच्या परमेश्वर रूप होईल तर तिथे शुभ आणि अशुभ काहीच राहणार नाही. सर्व वेळ सर्व ह्या परमेश्वरानेच निर्माण केलेले आहे आणि सगळ्या ठिकाणी शुभत्वच आम्हाला दिसेल. आणि मग निशिदिन गुरु राया उन्मनी झोप आली. काल सांगितल्याप्रमाणे की आई जसा धोका थांबवते तसा सद्गुरु याप्रमाणे आम्हाला संत आमच्या पात्रतेप्रमाणे आमचा झोका हलवत 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 थोडासा मंद करत करत त्याला आपल्या संथ करतो. आणि संथ झाला म्हणजे काय होतं, मनाची स्थिरता. तो धोका संत झाला म्हणजे काय, आमचं मन जे हिंदोळ्यावर आहे
कधी पूर्वेकडे कधी पश्चिमेकडे एका ठिकाणी आहे का ते स्थिर? अजिबात नाही. त्याची अस्थिरता संपवून स्थिरता देतो आणि ती स्थिरता म्हणजे काय आहे? उन्मनी झोप आहे. या उन्मनी अवस्थेला नेण्याकरिता असे हे जंगम तीर्थ सतत कार्यरत असतात. फक्त आम्ही आमच्या मनाची शुद्धतेचा विकास करून त्याचा लाभ त्यांच्याच कृपेने आम्हाला मिळावा ही प्रार्थना त्यांच्या चरणी करत आजचा या आपण सत्संगाला विराम देऊया. ओम शांती.